आपले प्रतिनिधी खरं तर वेदांत नेब आहेत तिथे, मुस्लिम कार्यकर्ते सुद्धा वेदांत मोठ्या प्रमाणावरती दिसतात बाहेर. हो, नक्कीच उत्साह शिवसैनिकांचा बघतो. इथे मोठ्या संख्येनं मुस्लिम कार्यकर्ते सुद्धा जमा झालेले आहेत. डोंगरी असेल, विविध ठिकाणाहून असेल, हे सगळे कार्यकर्ते येत आहेत आणि उद्धव ठाकरेंना आपला पूर्णपणे पाठिंबा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही, कुठून आलात तुम्ही? आम्ही मोहम्मद अली रोड डोंगरी या विभागातून आलेलो आहोत. सगळे मुस्लिम शिवसैनिक आहेत आणि उद्धव साहेबांना नक्कीच सपोर्ट करणार आहोत आम्ही. आजची सभा का महत्त्वाची आहे? कारण ज्या प्रकारे बघतोय प्रत्येकाला उत्सुकता आहे की उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार. तुमच्यासाठी आजची सभा का महत्त्वाची? उद्धव साहेबांना बघण्यासाठी लोक आलेली आहेत. उद्धव साहेब आज काय बोलणार, आज काय बोलणार आणि त्यांच्याकडं आमच्या सगळं मुस्लिम शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं. मुस्लिम महिला कार्यकर्ते सुद्धा आपण आहेत. महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं, त्यामध्ये तुम्ही मुस्लिम सगळे एकत्र येऊन आज उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतात. आज सभेमध्ये काय वाटतं, काय बोलावं उद्धव ठाकरेंनी? कारण ही सत्ता स्थापन झाल्यानंतर नेमकं त्यांचं काय म्हणणं असावं असं तुम्हाला वाटतं? हम लोग ये सोच के आए हैं कि ये नहीं सोचे कि यहाँ पर उद्धव साहब ने कभी कोई डिफरेंस किए नहीं है कि कौन क्या है. उन्होंने सिर्फ काम पे ज़्यादा इम्पोर्टेंस दिया है, काम को इम्पोर्टेंस दिया है उसकी वजह से. और वो एक जैसे है कि काम करना है बस. और हम लोग पूरा सपोर्ट है हमारे उद्धव साहब को और शिवसेना को, और उद्धव साहब की ही शिवसेना है. त्यामुळे मोठ्या संख्येनं हे मुस्लिम कार्यकर्ते येतात. आणि इथे दादा, काय स्पीकरवर काय अनाउन्स करते तुम्ही? काय सांगा. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. कुठून आलात तुम्ही? तुम्ही कुठून आलात? ये मोहम्मद 232 232. त्यामुळे उत्साह आपण बघतोय. एक नवसंजीवनी, आजची सभा ही नवसंजीवनी शिवसेनेला देणार आहे. कारण मोठा मेळावा, अशा प्रकारचा मोठा मेळावा आपण बघितला. औरंगाबादला सभा झाली होती, बीकेसीला सभा झाली होती, त्यानंतर अशा प्रकारची जाहीर सभा दसरा मेळाव्याच्या आधी होतीये. आणि तो उत्साह आपल्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो. आणि ह्या मेन गेटवर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमायला सुरुवात होतीये. अभिजित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.